1857चं बंड ब्रिटिशांच्या जोखडातून सुटका करून घेण्याचा भारतीयांचा प्रयत्न, संतापलेल्या ब्रिटिशांचा गरीब शेतकऱ्यांवर असंतोष, दुष्काळ, उपासमार, शेतकरी हवालदिल, 20व्या शतकाचं पहिलं दशक, औद्योगिक क्रांतीची सुरुवात, संशोधनालगती आणि पाश्चात्य देशातील शेतीचं यांत्रिकीकरण, पुन्हा एकदा पिचला भारतातला शेतकरी आणि ती स्वातंत्र्य पहाट. पल्लवित झालेल्या शेतकऱ्यांच्या नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवी संशोधनं, शेतकऱ्याला नव वरदान, हरित क्रांती. तिपटीनं वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी खत आणि कीटकनाशकांच्या माध्यमातून पुढे आलेली असंख्य रसायनं. प्रगतीच्या लाटेवर जग विसरलं सुरक्षित भविष्य आपलं. जमीन होऊ लागली क्षारपाड, विषारी. संपूर्ण मनुष्य जातीस जडलेल्या अनेक व्याधी, दुर्धर आजार, रसायनांचे धान्यात उरलेले अवशेष. त्यामुळे ह्या शेतीच्या दुर्दैवी इतिहासावर मात केली पुन्हा एकदा भारतीय संशोधकांनी. जैविक आणि सेंद्रिय खतांचा, औषधांचा शोध, उगम खरा तिथेच. या पृथ्वीनं देत राहावं, या मानवानं घेत राहावं. मुक्त हस्ताने देणाऱ्या धरणीचं या मानवानं ऋण मानावं. संपूर्ण जगाचा उद्धार करणारी ही काळी जमीन आपल्या जवळची सारी पोषण तत्व निरपेक्ष भावनेनं आपल्याला देते, अन्नधान्याच्या माध्यमातून. म्हणूनच आपली संस्कृती तिला आपली आई मानते. जमिनीतील पोषक द्रव्ये शोषून आपल्याला पुरवणारी ही पिकं, हे वृक्ष, या वेली, तुकोबांच्या भाषेत आमचे सोयरे नातेवाईक. माणसाच्या रोमरोमात ऊर्जा आणि उत्साह निर्माण करून चेतना देणारी ही तृणधान्य, ही फळं, हा भाजीपाला, सारं कसं हळुवार प्रेमाचं नातं. याची परतफेड आपण विषारी द्रव्यांच्या फवारणीनं करणार, जहाल रासायनिक खतांनी यांची मुळं जाळणार, या मातीला रसायनांचे चटके देणार नाही ना. म्हणूनच युनिव्हर्सल बायोकॉननी आणली आहेत नैसर्गिक आणि जैविक खतं आणि औषधं.